नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेसंबंधी जी.आर सुद्धा आलेला आहे। तरुणांना महिन्याला 10,000 रुपये ही मिळणार आहेत। हे 10,000 रुपये कशा प्रकारे मिळणार आहे, अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, कागदपत्र कोणते लागणार आहेत, नक्की ही योजना काय असणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तिथे मिळत राहतील। तर तुम्ही इथे बघू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत 9 जुलै 2024 रोजी हा जी.आर प्रकाशित करण्यात आलेला आहे। या जी.आरबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात अगोदर प्रस्तावना बघूया। राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय याच्या शोधात बाहेर पडत आहे। विशेषतः यामध्ये 12वी विद्यार्थी असतात। विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश असतो। सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याने निदर्शनास येत आहे। तर आता महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक 3 डिसेंबर 1974 पासून राबविण्यास येत होती। सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते। त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणी होती। तर यासाठी नवीन योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही काढण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप हे पुढीलप्रमाणे असणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल। तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करण्यात येणार आहे। म्हणजेच त्यांना नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। तर या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कोण भरू शकतात ते येथे बघूया। 12वी ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पात्र धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात। तर सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता काय असणार आहे ते बघूया। उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असणे गरजेचे आहे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा। उमेदवार हा आधार नोंदणी झालेला असावा। यानंतर उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असणे गरजेचे आहे। उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। तर सदर योजनेचा कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल। सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात सुद्धा येणार आहे। तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत। तर आता जे काही सरकार विद्यावेतन देणार आहे तर ते कशा पद्धतीने असणार आहे ते इथे बघूया। तर येथे शैक्षणिक अर्हता आणि प्रतिमाह विद्यावेतन इथे दिलेलं आहे। जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 रुपये इथे मिळणार आहे। यानंतर तुम्ही ITI व पदविका असाल तर तुम्हाला 8,000 रुपये इथे मिळणार आहे। तर तसेच तुम्ही पदव्युत्तर किंवा पदवीधारक असाल तर तुम्हाला 10,000 रुपये महिन्याचे इथे मिळणार आहेत। तर सदर योजनेचे पैसे DBT मार्फत ऑनलाईन पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत। तर महाराष्ट्र शासनातर्फे हे पैसे जमा होणार आहे आणि हे जे प्रशिक्षण असणार आहे ते 6 महिन्याचं राहणार आहेत। तर येथे महत्त्वाची बाब दिली आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित
प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदेय राहणार नाही, म्हणजे त्या महिन्याचे पैसे त्या विद्यार्थ्याला मिळणार नाहीत। तसेच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केलेली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही, म्हणजे तो विद्यार्थी येथे पात्र असणार नाहीत, त्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान हे मिळणार नाहीत। तसेच या योजनेचा सदर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, हे सुद्धा येथे सांगण्यात आलेलं आहे। युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, लाईफ स्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगार क्षमता वाढविणे, तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी 6 महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिस अंतर्गत आहे अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती या GRमध्ये दिलेली आहे। तर या GRची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा या GRची लिंक तुम्हाला मिळून जाईल। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, तर जास्तीत जास्त युवा वर्गांना हा व्हिडिओ शेअर करा। असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवन टेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।